नमस्कार यूट्यूब फॅमिली, तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. बघा, आता मी हिरवी मिरची घातलेली ही कट करायला, आणि ही मिरची मला शिजवून घ्यायची गावाला न्यायला 15 ते 3 वारा करताना. म्हणजे 1 महिनाभर पण म्हणलं तरी राहू शकते ही मिरची. तर मी ही शिजून एका डब्यात पॅक करून गावाला घेऊन जाणार आहे. खराब वगैरे काय होत नाही ही मिरचीला, रोज खायला सकाळ संध्याकाळ आपली मस्त आहे. तर तुम्हाला कोणाकोणाला आवडते नक्की कमेंटमध्ये सांगा. तर चला, आता मी कट करायला घेतलेले इथे बघा, चाकून ही घेतलेली आहे कट करायला. आता ही मिरची मी कट करून घेत आहे. तर सुरुवात करायची कट करायला. तुकडे कसे करायचे हे पण तुम्हाला दाखवणारच आहे. चला, तर आता मी कट करून घेते आणि नंतर तुम्हाला पूर्णपणे मी सगळे दाखवत आहे. नमस्कार यूट्यूब फॅमिली. चला, आता मी ही मिरची कट करून घेतलेली आहे, आणि ही मिरची कट करून घेतली, तुम्हाला दिसतच असेल. तर मी कट करून घेऊन ही मिरची ह्याच्यात पिकली वगैरे, पण ही मिरची पिकलेली ही करून घेतलेली आहे. तर अशी कट करून घ्यायची आपल्याला ह्या पद्धतीने तुकडे करून. आणि किती पण तिखट मिरच्या असू द्या तरी पण, किती पण तिखट मिरच्या असू द्या तर दह्याने, त्या कारळाच्या पोटाने, शेंगदाण्याच्या पोटाने कसलेच तिखट लागत नाही. हे कोणाकोणाला आवडते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तर हो की ते मी खराब टाकलेले काढून, आणि ह्याच्यातले एवढे ठेवले ते बघा. तर आता ही मला मिरची कशी शिजवून घ्यायची, कशी मी शिजवणार आहे हे पण तुम्हाला दाखवणारच आहे. चला, आता मी तयारीला लागत आहे. मिरच्या शिजवून घ्यायच्या त्या मला. तुम्हाला आवडतात का कमेंटमध्ये नक्की सांगा मला. तुम्ही पण ट्राय करून बघा, तुम्हाला कशा वाटतात, काय खायला छान लागल्या तर असेच व्हिडिओ नवीन बघत राहत जा. कमेंट नक्की करत जावा, आणि कमेंटमध्ये सांगा माझी रेसिपी तुम्ही करून बघता आणि कशी लागते टेस्टीला. तर हे खायला लय भारी मिरच्या. हे आमच्या खेड्यात पहिलं जेवण म्हणलं तर मिरच्याचं आहे. तर मी आता हे चला शिजून घ्यायला कढई ठेवत आहे. इथं मी कढई ठेवून घेतलेली. आता या कढईमध्ये मला तेल टाकायचं आहे. तेल टाकून घेत आहे. तेल थोडंसं जास्तच टाकायचं, 4 ते 5-6 उबळी टाकायच्या. तर कॅटलीत असतात ते आम्ही उबळ बोलतो, तुम्ही काय बोलता ते मला माहिती नाही, पण आम्ही उबळ बोलतो त्याला. आता मी 5-6 उबळी तेल टाकून घेतलेलं आहे. त्यामध्ये मला मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत, आणि मिरच्या टाकून घेऊन त्यामध्ये एवढं मीठ टाकायचं आहे. मीठ पण त्याला जास्त लागतं का तर तिखट होऊ नये म्हणून. तेलात मिरच्या टाकून घेतल्यात, आणि मिरच्या टाकून घेऊन बघा, आता आपल्याला ही मीठ आधी टाकायचं आहे. मीठ टाकून घेतलं मी. आता मिरच्या खालवर करून घेत आहे. तर बघू शकता, मीठ तेल टाकून मी खालवर करून घेतलं. तर आता आपल्याला एक डबा दह्याचा टाकायचा आहे. ह्यामध्ये अजून थोडंसं दही टाकायचं आहे. तर मी दही अजून थोडं टाकत आहे. का तर आपलं घरी बनवलेलं दही छान लागतं आणि छान वाटतं टाकायला. तुम्ही पण टाकून बघा. तर बघा, अजून मी अर्धा डबा दह्याचा टाकत आहे. तर आता ह्याला पाणी सुटेपर्यंत काय करायचं, शिजवून घ्यायचं. त्याला कलर यायला थोडीशी हळद पण घालायची आहे आपल्याला. तुम्ही बघू शकता दह्याचं पाणी कसं झालंय. तर त्याला दह्याचं पाणी सुटलं आपल्याला काय करायचं आहे, कारळाचं जे कूट करून घेतलेलं आहे मी, हे बघा. तर मी ह्यामध्ये टाकत आहे. होईन एवढं कारळाचा कूट जेवढा असेल तेवढं तिखट लागत नाही. चला, आता ते मिक्स करून घेतात. पाणी वगैरे काय टाकायचं नाही, पाणी टाकचं नाही तर होईल नास सगळा. पाणी वगैरे काय टाकायचं नाही. चला, आता मी याच्यावर शेगडी बारीक करून ह्यावर झाकण ठेवत आहे. शेगडी बारीक करायची, आणि ह्यावर आता झाकण ठेवलं. 10 ते 15 मिनटं अशी मिरची वापरून द्यायची. एकदम मस्त आणि झणझणीत मिरची खायला होते का नाही, तुम्हाला तर आवडणारच आहे मला माहिती आहे. चला, मी आता मिरची शिजवून घेत आहे. आता आपण खोलूया, बघूया मिरची कशी झाली. हो, एकदम मस्त मिरची शिजली केली, आणि थोडासा अंधार दिसतोय त्यामुळं काही व्यवस्थित दिसताना झाले. तर बघू शकताय, अशी मिरची शिजली पाहिजे. नक्की तुम्हाला कोणाकोणाला आवडते नक्की मला कमेंटमध्ये सांगा बरं का. तर ही मिरची खायला एकदम टेस्टी आणि छान, 1 महिनाभर ते 15 दिवस राहू शकते. चला, आता मी थोडीशी हवा घेऊन देत आहे तिला, म्हणजे गरम वाफ निघून गेली तर मिरची खराब होत नाही. म्हणून अशी थोड्या वेळ आपल्याला 1 ते 1.5 तास ठेवायची ती थंड पडोपर्यंत. आणि फ्रीजमध्ये ठेवताना झाकण लावून ठेवायची.
बिनझाकणाची मिरची ठेवायची नाही, का तर त्याला चव राहत नाही म्हणून. चला मी इथंच व्हिडिओ खतम करत आहे. लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. कोणाकोणाला आवडते कमेंटमध्ये नक्की सांगा.